तो काहीच भाकरी भात आणि सलाड सलाड कडक आणि रोटी रोटी आपली भाकरी ये क्या नजारा है, क्या इधर थोडाच पाणी आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. तो मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत कोकणात आणि वाजलेले आहेत किती वाजलं ग? 9 वाजलं असतील ना, 9:30 वाजायला आलेले आहेत. आता आम्ही निघू डायरेक्ट कोकणात जायला. सो बघूया आपण कोकणातला नजारा. सगळ्यांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत आणि हा आमचा पसारा बघा. या पसारा फुकटचा भेटला, व्हायचाच पसारा करतो ना आम्ही काहीच. गाईज भेटू आपण डायरेक्ट कोकणात. आता निघू डायरेक्ट. आणि आमचा चहा बघा काय आहे, तुम्हाला वाटेल वेगळंच आहे. हा फ्रेश आहे आमचा, हा फ्रेश गरम गरम जो आम्ही पितो तो. आम्हाला कप नाही भेटला म्हणून आम्ही याच्यात घेतला. सो फायनल गाईज आम्ही गोव्याला बाय बाय करतोय. आणि बघा फॅमिली आमची. हाय गाईज, हॅलो गाईज, वशाल ते गाईच चिडे तिकडे बा. हो भाऊ आयस, हो भाऊ आयसोड दाराव मागायला आला बसलाय. संजना मस्तपैकी रवा करते. हिनाला आणि भाऊना पुजव बसायचं. बट आला नाही आमची वर्षानं 1900 आली जाऊन गावांशी उत्त्याच्या दुकानावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. हा काढलाय चले कोकण मालवण गोवा बाय बाय. गो रत्नागिरीमध्ये आता जेवायला थांबलेलो आहे. 2 किलो चाप, 2 किलो चिकन घेतलं आणि वाटाणे संध्याकाळी घेतले. सो गाई जी सगळी नंदूबाबाची जागा आहे. सावंतवाडीला मागे इथे फार्म हाऊस करायचं नंदूबाबांना. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. जागा भारी आहे. इथे लोकेशन आपल्याच बापाची जागा आहे, म्हणजे नंदूबाबाची जागा ही. पण मस्त वाटते. सो गाईज बाबाला मस्तपैकी आंब भेटलं तर आम्ही पण बघायला आलेलो आहोत. इथे खाली पण पिकलं जरा असं. गाईज इथे घर आहेत म्हणून ते सांगतात की हात नका लावू. आम्ही जस्ट बघायला आलो. आंबा पिकतो हावरा बाबा आंब्याचं दिसता हावरा आहे बाबा. काय शावला दिसली तुम्हाला? इबो शावला. अरे काकरा काय यातून गाईच शावळा गाईच शावळा. याची भाजी म्हणजे 1 नंबर लागतं, 1 नंबर. सेम बोलाल ना तुम्ही, सेम कोतला. त्यासाठी कोतला शावळा काहीच शावळा कोतला
गाईच फणस बघा, फणस कडक कोकणचो रुबाबरी. गाईच असंच फिरत फिरत आलो आणि इथे आम्हाला छोटीशी अशी नदी दिसलेली आहे. बघू काय आहे त्याशी. ओ पाण्याचा टिमणे दिस. ये क्या नजारा है, क्या इधर. थोडाच पाणी आहे. हा इथे भांडी काहीच भाकरी. नाही दिसत त्याच्यासाठी काय जेवली, वरण भात आणि सलाड सलाड कडक आणि रोटी. रोटी आपली भाकरी, आगरी भाकरी. गव्हाची कोलीन. गाईज आम्ही आंबे पाडून आणलं आणि काय बोलते का नाव, हे नाव विसरलो तो. शेवळा. शेवल्यांची भाजी संध्याकाळी भाजी मी बनवेन काढून शिजायला. खाव शेवल्याची भाजी. नुसती आहे गाईज बापयांची आग. हे बापयाची पहिला आग होते नुसती आंबचोर. तय्याच उभा होता 3 आंब खाल्लं. आईस पुन्हा आंब्याचा हावरा. त्याला आमचा बाबा कोचिंबीर बनवते. कोचिंबीर चवली कोचिंबीर वरण भात पापड लोणचा शेवय लोणचं होतं ना. आणि मस्तपैकी आंबा चवीनुसार. जबरदस्त बोलतो. जबरदस्त जेवण झालेलं आहे. जंगल मध्ये जेवण काय सांगू तुम्हाला. हापूस आंबे जबरदस्त. आणि अंगातून निघालेला हा रग. चवळी सई. लाशी पंगत. सत्यनारायणचा महाप्रसाद संपलेला आहे. लाशी पंगत बसलेली आहे. आमचं काम 25. तोंड बघा आमचा. गवळण चालली. गवळण चालली. चाललं चाललं बाबा. चाल मग अशा असंच बघून गेलो. आम्हाला पाणी धुवायला भांडी घासायला पाणी नाही तर आम्ही बघा पाणी दुष्काळ आलं. दुष्काळ पाणी धुवायला मस्त वाटतं. वातावरण भारी वाटतं. असं वाटतं की या बाजूला पण पाणी आहे खराब आहे. थोडा खराब आहे. तर मित्रांनो आम्ही भरपूर म्हणजे वेळात ना आम्हाला रूम भेटलेला आहे. मस्त रूम भेटलेला आहे. AC रूम आहेत. कारण का इथे भरपूर गरम करते म्हणून आम्ही AC रूम घेतलं. जितेंद्र निवास, नायरी निवास. गाईस त्याच्याच समोर मस्तपैकी सगळं चायनीजचा प्रकार आहे. आणि आम्हाला काय खायला ते तिथे 2 रूम आहेत आमचे. याच्या मागे ACचे 2 रूम आहेत आणि फुल चायनीजचा प्रकार भेटतो इथे. आणि रस्त्याच्या कडेलाच आहे. हा 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 हा. शाकाहारी थाली, पापलेट थाली, सुरमई थाली, बांगडा थाली, अंडा कढी थाली, चिकन थाली, कोळंबी थाली सगळं. आता इकडे आला काय उपास बघायचा नाही. सगळा सोराचा आहे. त्याला लावा. सो गाईज फायनल आम्ही बसलेलो कोकणामध्ये. आणि कोकणातल्या घड्या घड 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 घड्या काही फायदा नाही काय घड्या. लय इज्जत. एवढूसा टोन झालं तर आमच्या हॉटेलवालीचा.
घड्या खरं घड्याचा गाईच मानपान नाही आणि माणुसकी नाही इकडे शपथ सांगते. आपण आल्यावरती आपल्या मुंबईला आल्यावरती आम्ही मानपान करतो, मग इकडे आलं आपला मानपान नाही आहे. भाकरी द्या. ते लोक तयार गेले सिंधुदुर्गला. तो गाईज मस्तपैकी मोठ्या मोठ्या लाटा येतात आणि इथे बघा एन्जॉय, फुल एन्जॉय आईच्या गावात. चिनी बघ. सो गाईज फायनल आता आम्ही पवायला स्टार्ट करतो. भरपूर रील्स काढून झालेले आहेत. थोडा मला पण एन्जॉय करू दे. मीच किती रील्स म्हणजे ब्लॉग बनवू. सो गाईज थोडा वेळ आता पवतो आम्ही, कारण का पायने मोबाईल ठेवतो त्याची माझ्या फोनाची बॅटरी लो झाली म्हणून मी बाबांचा फोन घेतलाय. ते मला भेटतील नंतरला व्हिडिओ. सो गाईज थोड्या वेळाने भेटू. आणि तसं पण माझ्या मोबाईलची फोन मेमरी फुल झालेली आहे. सो गाईज आपण भेटूया नंतरला. सो गाईज मालवण कोकणात आलेलो आहोत आम्ही. भारी वाटते बीच मध्ये. हे बघा लाटांवर लाटा येतात, लाटांवर लाटा, लाटे 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 लाटे. तो भेटू गाईज. मी पण चालले पवायला. तो बाय बाय. फोन ठेवते आता वरती. बाय 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 बाय. यांची एन्जॉय बघा, फुल एन्जॉय आहे. पण आमची सायशी बघा, सायशी दाद बघ आयशीचे. सो गाईज यांची गोव्याला पण इथं मजा होती, कारण का मला खरंच कंटाळा आला पवायला. फायनल गाईज आम्ही आता पोहून आलेलो आहोत. सगळेजण भिजलोय. हा हाय कर लवकर. हाय कर बच्चा. सो गाईज मस्तपैकी मजा आली. एक नंबर मजा केली आम्ही. अशी मजा आम्ही केली गोव्यात पण नव्हती गेली, पण इथे आल्यावरती गेली. फक्त आम्हाला तो पॉईंट सापडला नाही, कारण का तो मेन होता तो. पण पैसा वसूल. आता चालून रूमवर मस्तपैकी आंघोळ वगैरे करून जेवायला. भाकरी आम्ही दुपारीच बुजलेल्या आहेत. भाकरी 13 का 14 भाकरी केल्या. त्या खाऊ आता. वाटाण्याची भाजी एक नंबर खायची. सो काहीच भेटू आता आपण रूमवर. आम्हाला इथून 15-20 मिनटं लागतील जायला. गणपतीपुळेला झालं तर 1500 रुपयाची मच्छी घेतली. गणपतीपुळे करून आम्ही आता पुढं आमच्या आत्याकडे जाणार आहोत, मावशीकडे जाणार आहोत. तरी पण सर्वही आमच्याकडे लक्ष द्या. आणि बोटीमध्ये जाणार आहोत. आणि नवीन नवीन कपडे घेतील बघा. 450 रुपयाचं शर्ट, 350 रुपयाची पॅन्ट. आणि मुलांना पण सर्वांना नवीन कपडे घेऊन चाललेलो आहोत. गोवा एन्जॉयमेंट. मस्त मजा आली. आता आजची रात्र आणि उद्याची रात्र वस्तात पण आमचं छान आहे एकदम. आणि आज एकदम मच्छी कढीवर ताव मारणार आम्ही पण असल्यामुळे मी ब्लॉग टाकू नाही शकत, कारण रेंजच नाही इथे आणि अपलोड पण नाही होत आहे. तर आपण एकदाच टाकू, जिथे आपल्याला वायफायची रेंज भेटेल तिथे आपण एकदाच टाकूया. सो काहीच मस्तपैकी आता आम्ही निघालो आहोत. म्हणजे निघू आता गणपतीपुल्यानंतर आम्ही रत्नागिरी, दाभोल इकडे वस्ती आहे आमची. सो काहीच दाभोलला आपले नातेवाईक आहेत, म्हणजेच आमच्या वरच्या आईची सख्खी बहीण म्हणजेच अक्का आई, त्यांचं घर आहे. तिथे आम्ही वस्ती करणार आहोत. सो काहीच भेटू आपण डायरेक्ट तिकडेच दाभोलला. पहिला मार्केट मालवणचा फिरू. मालवणचा मार्केट फिरल्यावर डायरेक्ट गणपतीपुळे, दाभोल. आणि आमची सायशो आली आहे. सायशो वाकरी गाईज आम्ही महाराजांचा पुतळा बघायला आलेलो आहोत. आणि मस्त वातावरण आहे. पण मित्रांनो ऊन असं लागतं ना का विचारू नका. भरपूर ऊन लागते, भरपूर. बापरे बघा मस्त आहे. इथे उलट साप पाणी आहे.
चलो गाईज महाराजांचा पुतळा बघायला जाऊया आपण. इकडे जाऊया आपण. इकडे पहिली बार आहे, पहिली बार पहिल्यांदा आलोय गाईज. राजकोट किल्ला. हो 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 हो. बाबा कुठे आलो आपण आता? राजकोट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. ओके चलो गाईड्स. मला गाईड्स करणार होतं ते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंदिरात कडे जा पहिले. मंदिर राजकोट. आपलं हे बघा तुम्ही तुला 2-3 पॉईंट शंकर महाराजांचे. हर हर महादेव. चला चला चला. काय पडली? मोठा सांगितलं ना. हर हर महादेव. हो गाईज मराठी माणसाचं आपलं मराठी माणूस. हा. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. जय भवानी. जय भवानी. चलो 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 चलो. हो गाईज कसं वाटतंय आपल्याला? कोण काढतंय? मी सांगते ना काढायला. पटकन करा. आंब्यानो पालात दिसते म्हणा. तू असतील. उद्या 6 वाजता निघायचे जायला आपल्याला. काय खरेदी करा आजच करा. तर फायनल गाईज आम्ही ना असंच पुढे फिरत चाललं. आम्हाला चांगला आहे बाप याई का त्या शावला भेटतात. त्याला शावलाची भाजी केली आम्ही आणि आता चाललं बघा सगळ्या. सगळीच करदा आणि शेवळा. हे कपडे फुकट गेले आमचे. काय एक भाजी बनवली आणि बिजी समजला आहे का आया हात म्हणून. तर परत आम्ही आलेलो बघा. ही भाजी आपली शावलांची भाजी. ही आपण घरी खातो पण काही याचं ती तिथे 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 कधीतरी असतात भाजी भरपूर येतात. कोकणामध्ये येऊन बघा शेवळांची भाजी जी कोणाला माहिती पण नसेल ते माहिती असेल. हे बघा हे बघा हे बघा गाईज. याचं एक रिझन आहे फुललेला असला ना की घ्यायचं ना. हे बघा हे असं पूर्ण कोमाल म्हणजे पूर्ण कोमालेलं घ्यायचं. फायनल मित्रांनो आम्हाला जागा भरपूर दाभोलच्या रस्त्याला मला वाटते 5-6 किलोमीटरवरती आम्हाला जागा भेटली. भरपूर रूम खाली आहे. तर मी सगळ्यांना सांगते खरंच सीझनला इथे यायचंच नाही. 8-8 आणि 9-9 हजार रुपये सीझनला घेतात. बिचाऱ्याने आम्हाला दिलं म्हणून ते रूम आम्हाला भेटलेला आहे. सो काहीच कारण ब्लॉग बनवायची पण इच्छा नव्हती कारण का भरपूर घाम येतो आणि नॉन AC भेटले आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला मस्तपैकी एक बंगला भेटलेला आहे. तर आम्ही तिथे जेवण करणार आहोत. तर आम्ही थोडंसं डान्स पण करू. बाप्पाचं दर्शन आम्ही लांबूनच घेतलं. माझ्या फोनाची बॅटरी लो झालेली. बाप्पाचं लांबूनच दर्शन घेतलं आम्ही. सो गाईच भेटू आता जेवण वगैरे करू आपण. दिलं 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 ऑनलाईन केलं त्याला. कशाला? हर हर महादेव.
सो गाईस तेजाबाईचे गाणवे मला पण बंद होणार आता.